मित्रांनो, तारीख काय आज 31 मे 2026. अवघ्या 7 दिवसामध्ये मृग नक्षत्राला सुरुवात होते. मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या जून लागणार आहे. भोकरमधले 2 पॉईंट आपण आज पाहणार आहोत. सावरगाव मेट, दुसऱ्या गावाचं नाव मला येत नाही, दोन्ही शेतकऱ्याचे नंबर दिलेले आहेत व्हिडिओमध्ये. तसंच उर्वरित 2 पॉईंट जसे व्हिडिओ येतील तसे घेऊयात. सावरगाव मेटचा ड्रिलिंगचा व्हिडिओ आपल्याकडं नाही, परंतु शेतकऱ्यांना डायरेक्ट पंप टाकून टेस्टिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. कंटिन्यू पंप चालतो आहे की नाही तुम्ही फोन लावून विचारायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की ज्यांना संशय आहे की बाबा तुमच्या जवळ कुठं मोठी नदी आहे का, एखादं मोठं धरण आहे का, की ज्या धरणामध्ये पाणी आहे त्या धरणाचं पर्क्युलेशन आहे. असं 4 ते 5 पॉईंट झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 2 पॉईंट बघा आणि शेवटला औदुंबराचा व्हिडिओ टाकतो आहे माझ्या गावातला, नदीमधला. ती परिस्थिती निश्चित बघा. बाकी फारसं काय बोलणार. उन्हाळा भरायला वेळ लागते ना. फुल आहे हो, 2.5 इंची पाणी आहे हो. 2.5 इंची असेल बघा. हा 2.5 इंची आहे. उंबराच्या झाडामध्ये किती ताकद आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो. इथं जवळपास 5 झाडं आहेत आणि नदीचं पाणी 2 महिने झाले संपलेलं आहे. इथं 3 पंप आहेत अर्धा किलोमीटरच्या परिसरात. वर तिकडं जवळपास 15 झाडं आहेत उंबराची. तुम्हाला हिरवीगार झाडं दिसत आहेत, ती उंबराचीच झाडं आहेत. एका सोयीनं एका लाईनमध्ये. तिथंही डे नाईट पंप चालू आहे आणि इथं माझी ऊस वाळत होता. आता पाणी शोधायला इकडे तिकडे जातो, त्यामुळं मोटर टाकायला वेळ भेटला नाही तिकडून आणून. बघा इथं दिवसभर पंप चालतो आणि सकाळी जेवढंच तेवढं पाणी येते. खालचा डोह तुम्ही बघा. म्हणजे इथं 3 पंपाला डे नाईट पाणी पुरल एवढं पाणी पुरवण्याची ताकद या झाडामध्ये आहे. बाकी सगळ्या नदीतलं पाणी संपलेलं आहे आणि हे वरच्या डेपमधलं पाणी आहे. 3 डेपमध्ये औदुंबराच्या झाडाजवळ पाणी असतं. साधारण 20-25 फुटाला, 50-60 फुटाला किंवा 90 फुटाला आणि 150 ते 200 फुटाला. बाकी यापेक्षा मोठं उदाहरण देत नाही. डॉक्टर, वर नदीत कुठं पाणी आहे? नाही कुठे. गोरख इकडे इकडे. इथं आता पाणी उपसलं की पाणी सकाळपर्यंत तेवढंच येते. म्हणजे 5चा पंप टाकलाय आज. आता उद्या तुम्हाला डेमो दाखवतो परत. त्यामुळं आम्ही ओरडून सांगतोय की झाडं लावा तुमच्या क्षेत्रात. म्हणजे किती ड्राय एरिया असू द्या तुम्ही, तिथं पिंपळाची उंबराची झाडं लावा. निश्चित त्या भागामध्ये म्हणजे तुम्हाला बोरवेल विहिरी परत बोरवेल करण्याची गरज नाही पडणार काही काळानंतर, 10-5 वर्षानंतर. बघा किती पाणी आहे इथं. तिकडे एक पंप आहे डावात आणि इथं 4 पाणी आहे भूगर्भातलं. बाकी काय डोकं फोडायचं राहिलं. आम्ही झाडं कधीतरी तोडलीत, पण तुम्ही तोडू नये. काहीतरी उद्या भविष्यात येणाऱ्या संकटाशी लढण्याची ताकद हे झाडच आपल्याला वाचू शकते त्या संकटातून.